खोल समुद्रात बोट उलटतानाचा हा व्हिडिओ आता समोर आलाय। हा व्हिडिओ अलिबागमधील प्रवासी बोटीच्या अपघाताचा असल्याचा दावा करण्यात आलाय। हा अपघात भीषण आहे। बोटीतून काही प्रवासी जीव वाचवण्याचा प्रयत्न करतायत। या बोटीत लहान मुलंही आहेत, त्यांनाही वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे। अर्धी बोट पाण्यात बुडाली आहे। पण खरंच हा अपघात अलिबागचा आहे का? एवढा मोठा अपघात झाला तर मग बातमी का झाली नाही? अपघाताची माहिती लपवण्यात आली का? हा प्रवाशांच्या जीवाचा प्रश्न असल्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली। अलिबागच्या समुद्रात उलटली प्रवासी बोट। कुणी लपवला अपघाताचा व्हिडिओ? व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? हा व्हिडिओ अलिबागच्या नावानं व्हायरल होत असल्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली। कारण बरेच लोक मुंबई ते अलिबाग असा बोटीनं प्रवास करतात। त्यामुळे खरंच हा अलिबागमधला अपघात आहे का? प्रवाशांच्या जीवाचा प्रश्न असल्यामुळे याची आम्ही सत्यता जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी सचिन कदम थेट अलिबाग किनाऱ्यावर पोहोचले आणि तिथल्या रेस्क्यू टीमला हा अपघाताचा व्हिडिओ दाखवला आणि खरंच इथे अपघात झालाय का हे जाणून घेतलं। सदरचा व्हिडिओ मी बघितला तर तो नक्कीच आपल्या रायगड जिल्ह्यातला नाही आहे। रायगड जिल्ह्यामध्ये जी समुद्र, नद्या, नाले, जिथे जलवाहतूक चालते आहे किंवा अलिबागचा किनारा आहे तिथं जी जलवाहतूक चालते तर अशा पद्धतीच्या बोट तिथं वापरल्या जात नाहीत। नक्कीच तो रायगड जिल्ह्यातला नाही आहे। आम्ही अशा प्रकारे शोध आणि बचाव कार्यामध्ये अनेक ठिकाणी आम्ही काम केलेले आहेत, पण ह्या पद्धतीचे ज्या बोटीच्या बांधणी आहेत त्या आपल्या रायगड जिल्ह्यातल्या नक्की नाही आहेत। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। अपघाताचा व्हायरल व्हिडिओ अलिबागमधला नाही। अलिबागमध्ये असा बोटीचा अपघात झालेला नाही। व्हायरल व्हिडिओ बांगलादेशातल्या कप्ताई लेकमधला आहे। डिसेंबर महिन्यात बांगलादेशात बोटीचा अपघात झाला। अलिबागमधील बोटींचा रंग हा वेगळा आहे। अशा बोटी अलिबाग मुंबई प्रवासात वापरल्या जात नाहीत आणि प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते। हा व्हिडिओ बांगलादेशातला असून 2 महिन्यांपूर्वी अपघात झाला होता। मात्र सोशल मीडियावर अलिबागच्या नावानं व्हायरल होत असल्यामुळे प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली। आम्ही याची पडताळणी केली असता अलिबागमध्ये बोटीचा अपघात झाल्याचा दावा असत्य ठरला आहे। सचिन कदम, साम टीव्ही, अलिबाग।